आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी लांबणीवर। आता 25 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार। वाल्मी कराडच्या विरोधामध्ये ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करावा। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टामध्ये जनहित याचिका। मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने तपास सुरू करा, याचिकेमध्ये मागणी। वाल्मी कराडच्या विरोधामध्ये जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीमधील जमीन ताब्यात घेणार। संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा इशारा। धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। धनंजय मुंडे आज रात्री दिल्लीमध्ये दाखल होणार। दिल्लीमध्ये 2 दिवस बैठकांना उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाटांकडून मला ऑफर होती। भाजपकडूनही राज्यपाल पदाची ऑफर होती। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा। पक्ष वाढावा ही भावना मनात ठेवूनच मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी चंद्रकांत खैरेंना ऑफर दिली होती। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून कबुली। निवडणूक होती, चंद्रकांत खैरे त्या अर्थानं एक ज्येष्ठ नेते होते आणि माझं काम होतं, माझा पक्ष मला वाढवायचा होता आणि त्यांनी जर आमच्याकडून उभं राहिलं असतं तर ते आज खासदारही असते। फिंगरप्रिंट बाबत कोणताही अधिकृत अहवाल समोर आलेला नाही। आरोपी शरीफुलच्या फिंगरप्रिंटवर मुंबई पोलिसांची माहिती। अटक आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याचा अहवाल समोर आला होता। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। पवार 31 जानेवारीला दिल्लीला जाणार। संसदीय कामकाजामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती। संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यामध्ये ठाकरे गटाला गळती। ठाकरे गटाचे 10 पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का। पुण्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळेंवर नाराज। कालच्या बैठकीमध्ये राऊतांसमोर व्यक्त केली नाराजी। राऊत सुप्रिया सुळेंसोबत सविस्तर चर्चा करणार, सूत्रांची माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण। जिशान सिद्दीकींच्या जबाबात अनेक दावे। जिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परबांसह काही बिल्डरच्या नावाचा उल्लेख। परब एसआरए प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते, जिशान सिद्दीकी यांचा जबाब।